नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी त्या इंग्लिश क्वेश्चन पेपर बोर्डाची इंग्लिश क्वेश्चन पेपर कशी राहते व ती कशा पद्धतीने सोडवावी, कशी हँडल करावी सोप्या पद्धतीनं, ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मित्रांनो बघूया. ॲक्टिव्हिटी शीट क्वेश्चन नंबर ए, सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर ए, डू ॲज डिरेक्टेड, अटेम्प्ट एनी 8 मार्क्स. तर मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न एच्या क्वेश्चन नंबर एमध्ये ग्रामर विचारले जाईल. ते ग्रामरमध्ये काय असतं मित्रांनो, जवळजवळ तुम्हाला 6 प्रश्न असतील आणि 6पैकी तुम्हाला फक्त 4च सोडवायचे आहेत आणि प्रत्येकी 2 गुण आहेत. 4 दुणे 8 म्हणजे तुम्हाला 8 मार्क्स भेटतील. तर कोणत्या पद्धतीचे प्रश्न असतात ते तुम्हाला मी सांगत जातो. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट एमध्ये पहिला प्रश्न असेल, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. काय करायचे याच्यामध्ये, तुम्हाला एक अक्षर भरायचं त्या स्पेलिंगमध्ये. अपूर्ण स्पेलिंग दिलेली असतील त्याच्यामध्ये एक अक्षर भरायचं आणि अक्षर भरून ती स्पेलिंग पूर्ण करायची. जसं BR-VE असं आहे, तर तुम्ही या डॅशमध्ये ए भरल्यानंतर BRAVE असं तयार होईल, हा शब्द तयार झाला. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. दुसरा प्रश्न मित्रांनो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे तुम्हाला दिलेले शब्द हे ABCDनुसार म्हणजे मुळाक्षराक्रमाने तुम्हाला ते लिहून दाखवायचे. ते उलटसुलट दिले असतात. उदाहरणार्थ मित्रांनो, हे बघा, हा ए आहे, हा आर आहे, हा बी आहे, हा ओ आहे. तर हे उलटसुलट दिले, यांना अल्फाबेटिकल ऑर्डरनं लिहायचे असतं. मग कोणता शब्द पहिले येईल हे तुम्ही ठरवायचे असतं ABCDनुसार. मग एचा शब्द जो आहे अट्रॅक्टिव्ह हा 1 नंबरचा, नंतर ए नंतर काय येतो, बी येतो. मग बॉनफायर हा 2 नंबरचा, नंतर काय येतो, ओ येतो, ऑप्टिमिस्टिक, मग नंतर र्युमर येतं. म्हणजे असे नंबर देऊन तुम्हाला त्याला योग्य क्रमाने लावायचे आहेत आणि मार्क्स मिळवायचे आहेत. याला म्हणता अल्फाबेटिकल ऑर्डर. तिसरं आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे काय मित्रांनो, त्या वाक्यामध्ये विरामचिन्ह दिले नसतील, उदाहरणार्थ अवतरण चिन्ह आहे, कॉमाज आहे, प्रश्नचिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे, असं ते वाक्याला ओळखून तुम्हाला हे चिन्ह भरायचे असतात लक्षात, आणि मार्क्स मिळवायचे असतात. उदाहरणार्थ इथं लिहिलं आहे, द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू इंडिक्विश द फायर. द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. असं वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्हे भरायची आहेत. कशी भरायची आहेत, तर आता द बर्ड रिप्लाइड, मग दच्या टी कॅपिटल काढायचं आहे, बर्ड रिप्लाइड कॉमा द्यायचा आहे, इथं कॉमा द्यायचा आणि कॉमा दिल्यानंतर पुढचे वाक्य अवतरण चिन्ह लिहून, आता आय स्मॉल आहे त्याला कॅपिटल करायचे आहे आणि पुढचे वाक्य लिहून फुल स्टॉप द्यायचा आणि अवतरण पूर्ण करायचे. अशा पद्धतीने वाक्यानुसार तुम्हाला पंक्च्युएट करायचे आणि मार्क्स मिळवायचे. चौथा असेल, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड. म्हणजे तुम्हाला एक शब्द दिला राहील मित्रांनो, त्या शब्दावरनं तुम्हाला 4 शब्द तयार करायचे आहेत. पण ते शब्द कोणते, तर त्यांचे अक्षर कमीत कमी 3चे पाहिजे आहेत. 3 अक्षरी शब्द तयार करायला लावले आहे, 4 शब्द. मग आता उदाहरणार्थ हा रेन वॉटर शब्द दिला आहे, याच्यावरनं तुम्हाला 4 शब्द तयार करायचे आहेत 3 अक्षरी. आणि जर 3 अक्षरी जर जमलं तर एखादी 4 अक्षरी पण तुम्ही करू शकता, 5 अक्षरी करू शकता, पण कमीत कमी प्रयत्न असा करायचा तर 3 अक्षरी तो शब्द पाहिजे. उदाहरणार्थ आता तुम्ही घ्या, इथं हा TEN काय घ्या तयार, 10. तर आपण 3 अक्षरी तयार केला. मग तुम्हाला 3 अक्षरी सापडत नसेल तर मग तुम्ही 4 अक्षरी पण तयार करू शकता. उदाहरणार्थ रेन आहे, हा एक शब्द आहे, वॉटर हा एक शब्द आहे, असे शब्द मला मिळून जातील. लक्षात. पुढच्या 5 नंबरचा प्रश्न असा राहील, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. हा सोपा प्रश्न असतो, फक्त शब्द आठवायला पाहिजे मित्रांनो. त्यांनी एक शब्द दिला असतो आणि एक उदाहरणं पण सुद्धा दिलं असतं त्यांनी, त्यावरनं तुम्हाला बाकीचे रिकामी बॉक्स जे असतात ते भरायचे असतात या शब्दाला अनुसरून, या टॉपिकला अनुसरून. आता गार्डन दिलं, गार्डन म्हणजे काय मित्रांनो, बगीचा. मग बगीचा कसा आहे, ब्युटिफुल. मग ब्युटिफुल नंतर मग पुढच्या बगीच्याचे विशेषण सांगायचे, इथं भरायचे आहेत विशेषणं. मग बिग गार्डन, तुम्ही उदाहरणार्थ बिग गार्डन असं बिग लिहू शकता. फ्लॉवर गार्डन, फुलांचं बगीचा आहे, फ्लॉवर गार्डन असं लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ते भरायचे आहे. 6वा प्रश्न काय मित्रांनो, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, ॲड युअर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. तुम्हाला या ठिकाणी वर्ड चेन दिली असेल, उदाहरणार्थ नाउनची असेल, वर्ब्सची असेल किंवा ॲडजेक्टिव्हची असेल, तर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरनं तुम्हाला कमीत कमी 4
शब्द नवीन तयार करायचे राहतात. उदाहरणार्थ आता नाऊन दिलेलं आहे, मग टायगर शब्द आहे, टायगर या शेवटचे अक्षर आर आहे, मग आरवरनं तुम्हाला एक नवीन शब्द तयार करावा लागेल. उदाहरणार्थ RAT रॅट आहे, रॅट म्हणजे उंदीर. मग एक शब्द तयार केला, नाऊन तयार झाला, मग इथं टी भेटला, मग टीवरनं तुम्ही परत एखादा वेगळा शब्द तयार करायचा आहे जो नाऊन असेल, असे नाऊन तयार करायचे आहेत. इथं नाऊन विचारला आहे, त्यावेळेस वर विचारता, ॲजेक्टिव्ह विचारता, आणि अशा पद्धतीनं 6 प्रश्नांपैकी तुम्हाला फक्त 4 सोडवायचे आहेत मित्रांनो. मग जे सोपे वाटेल ते तुम्ही सोडवू शकता. लक्षात. क्वेश्चन नंबर 1चा बी भाग काय असेल, डू आय डिरेक्टेड म्हणजे ग्रामर असेल. त्या ग्रामरमध्ये ए आणि बी असे 2 प्रश्न असतील, एकला और दुसरा असेल. तर त्याच्यामध्ये काय विचारतात मित्रांनो, एकामध्ये फ्रेज विचारतात, वाक्याचा उपयोग करा म्हणून, आणि दुसऱ्यामध्ये काय विचारतात ते, तर ॲड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुल, म्हणजे क्लॉज वापरायला लावतात, ते जोड वाक्य तयार करायला लावतात. हे लक्षात ठेवायचे. मग दोघांपैकी एक कोणतंही सोडवायचे आहे तुम्हाला. त्याच्यापैकी हे सोपं असतं. हे त्याच्यातला दुसरा भाग असतो ॲटम एनी वन. मग इथं सुद्धा तुम्हाला एकच सोडवायचे आहे. काय सांगितलेलं आहे, ए ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड. या शब्दांना प्रेफिक्स लावा किंवा सफिक्स लावा आणि एक शब्द नवीन तयार करा असं सांगतात मित्रांनो ते. मग आता पॉसिबलला तुम्ही जर प्रेफिक्स लावला तर इम्पॉसिबल होईल. मला इथं इम लावा, आय एम लावायचं, इम्पॉसिबल हा झाला तयार. आणि सफिक्स लावायचे तर अपॉइंटमेंट आहे, तर अपॉइंट आहे तर अपॉइंटमेंट तयार झाला, म्हणजे MENT लावल्यानंतर तो सफिक्स झाला. अशा पद्धतीने तुम्हाला ते मार्क्स मिळवायचे आहे. मग ए नंतर त्याच्या बी भाग आहे तो ऑर आहे. मग सोप्यातला सोपा हा असतो, सोप्यातला भाग हा ए असतो. त्याचा ऑर जो आहे तो असतो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला या 2 शब्दांच्या वाक्यात उपयोग करून दाखवायला लावतात, वाक्य तयार करायला लावतात. पॉसिबल वापरून ते वाक्य तयार करायचे असतं. उदाहरणार्थ इट इज पॉसिबल टू स्विम इन द रिव्हर. मग पॉसिबल शब्द वापरला गेला, असे वाक्यात उपयोग करून दाखवावं लागतं. मग हे सोपं वाटतं का हे ते बघायचे. प्रेफिक्स सफिक्स सोपं असतं, ते सोडवा तुम्ही. सेकंडमध्ये टेक्झुअल पॅसेज असतो 20 मार्काचा. टेक्झुअल म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला पुस्तकातला पॅसेज येईल लेसनवर, तो क्वेश्चन नंबर 2A असेल. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्काचे पॅसेज असेल. त्याच्यामध्ये A1 असेल तर या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये सापडेल. A2 असेल तर याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पॅसेजमध्ये सापडेल. A3 असेल याचं उत्तरसुद्धा तुम्हाला पॅसेजमध्ये सापडेल वाचून, पॅसेज व्यवस्थित वाचायच्या. नंतर A4 असेल तो डू ॲट डिरेक्टेड म्हणजे ग्रामरचे वाक्य असतील. मग ग्रामरमध्ये तुम्हाला कोणतंही ग्रामर विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ इथं नॉट ऑनली बटर्स वापरला आहे, इथं ॲनेबल टू वापरला आहे. मग ग्रामर सेक्शन जसं शिकवलं गेलेलं असेल त्यानुसार तुम्ही ते सोडू शकता. A4 हे उत्तरं पॅसेजमध्ये नसतात. A1, A2, A3ची असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि A4 हे ग्रामर आपल्याला सोडवावं लागतं. नंतर मित्रांनो A5 जो असतो पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तरसुद्धा पॅसेजमध्ये नसतं, ते आपल्याला पर्सनली लिहावं लागतं. आपले सेंटेन्स वर्ड वापरावे लागतं, हे लक्षात ठेवायचं. इथं काय आहे, स्मॉल पॉक्स इज अ डिसीज. स्मॉल पॉक्स हा आजार आहे. राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीजेस, राईट टू सिम्पटम ऑफ एनी वन ऑफ द इट. आणि तुम्हाला आता पुढचे काही शब्द लिहायला लावले, कशावर 4 शब्द लिहायला लावले आजाराचे, जसं TB आहे, मलेरिया आहे, असे 4 डिसीजचे नावं लिहायचे आहेत आणि कोणत्याही एकाचे सिम्पटम्स सांगायचे, म्हणजे ते का होतात त्याची लक्षणे सांगायचे. आता ह्याच्यात तर दिलेलं नाही, ते तुम्हाला पर्सनल लिहायचे. तो पर्सनल क्वेश्चन असतो A5. लक्षात मित्रांनो. त्याच्या क्वेश्चन नंबर 2B भाग काय असतो, परत पॅसेज असतो, तो पण सीनही असतो, टेक्झुअल पॅसेज असतो, त्याला पण असंच हँडल करायचे राहतं. B1 पॅसेजमध्ये उत्तर असेल, B2 पॅसेजमध्ये उत्तर असेल. आता इथं वेब दिलेला आहे. आता वेब कसा भरायचा, इथं काय विचारलं आहे, क्वालिटी ऑफ स्वामी. मग स्वामीविषयी हा पॅसेज आहे, त्याच्या क्वालिटीज काय आहेत ते पॅसेज वाचून तुम्हाला सहज ते क्वालिटी त्याला सापडतील. ते क्वालिटीज लिहायचे आहेत पॅसेजमध्ये. A3 जो आहे तो सुद्धा इथं मॅच द वर्ड सांगितलेलं आहे, म्हणजे A-Bला मॅच करायचे आहे. हे कुठे सापडतील तुम्हाला पॅसेजमध्ये. परत B4 ग्रामरचा भाग असतो, डू ॲट डिरेक्टेड. यांची उत्तरं पॅसेजमध्ये नसतात सांगितल्याप्रमाणे, मग तुम्हाला ते सोडवायचे असतात. उदाहरणार्थ मेक इट निगेटिव्ह विचारलेलं आहे, क्वेश्चन टॅग विचारलेला आहे, जसं ग्रामर शिकवलेलं असेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याला हँडल करायचे. B5 तसाच पर्सनल रिस्पॉन्स असतो, पर्सनली तुम्हाला लिहावा लागतो. नंतर मित्रांनो सेक्शन 3 सुरू होतो. सेक्शन 3 पोएट्री सेक्शन असतो, तो 10 मार्काला. तुमच्या पुस्तकातल्या पोएम्सपैकी कोणत्याही 2 पोएम निवडले जातात.
क्वेश्चन नंबर 3A मध्ये तो विचारला जातो. उदाहरणार्थ रीड द फॉलोइंग स्टांजाज एंड डू द ॲक्टिव्हिटीज. दिलेले स्टांजाज वाचा आणि त्याच्यावरनं दिलेले प्रश्न सोडवा. आता A1 आहे, तर A1चे उत्तर या पोएमच्या स्टांजांमध्ये सापडेल तुम्हाला. A2चं पण उत्तर तिथं सापडू शकतं. लक्षात. A3चे उत्तर पण तुम्हाला पोएममध्ये सापडेल. जसं काय आहे, राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. आता काही शब्द पोएममधनं घेतलेले असतील नाही, तुम्हाला स्वतः त्यांनी सांगितलेले तर त्याच्यावर राईम शब्द तयार करा, यमक जोडी तयार करा. मग याच्यातलं असेल तर तुम्हाला यमक जोडी तयार करायची आहे. जसं लाईट आहे तर तुम्ही त्याला फाईट लिहू शकता, FIGHT, फाईट. अशा पद्धतीने रायमिंग वर्ड्स लिहायचे असतात मित्रांनो. ही पहिली पोएम झाली. B भागमध्ये ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम म्हणजे पोएमचं, कवितेचे रसग्रहण करायचे असतं आणि हे सर्वात सोपं असतं. काय सांगितलेलं असतं त्यांनी, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट गिवन बिलो. एक पोएम निवडलेली असेल, तिची हेडलाईन पण दिली असेल, म्हणजे टायटल पण दिलं असेल, कोणती पोएम आहे ती पोएम रचना केलेली असेल आणि पोएटचे नावसुद्धा दिलं असेल. ती पोएम तुम्ही वाचून ॲप्रिशिएशन करायचे आहे. अतिशय सोपं असतं ते. कसं, या मुद्द्यांद्वारे करायचं असतं. पहिले तुम्हाला टायटल विचारलेली आहे, म्हणजे टायटल लिहायची असते. इथं सर्व ताटात दिलेलं आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ताटातला घास खाता आला पाहिजे. उदाहरणार्थ टायटल विचारलं, टायटल कुठं राहते, टायटल ही आहे, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. ही टायटल तुम्हाला इथं लिहायची आहे, जशी तशी बघून लिहायची आहे, तोंडी नाही. दुसरं आहे नेम ऑफ द पोएट. हे पण तयारच असतं मित्रांनो. हे रॉबर्ट फ्रॉस्ट इथं नाव लिहायचे. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज, टायटलचे नाव लिहायचं. नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट फ्रॉस्ट. म्हणजे तुम्हाला हा अर्धा एक मार्क्स इथंच भेटून गेला. कुठून भेटला, बाहेरून नाही आला, ते तिथंच आहे. जरा डोकं लावायचं असतं ते बस. आता राईम स्कीम विचारलेली आहे. कधी राईम वर्ड्स विचारतात, कधी राईम स्कीम विचारतात, 1 मार्क आला. मग राईम स्कीम कशी असते मित्रांनो, इकडे बघा. हे पोएमचा स्टांजा आहे. या पोएमच्या शेवटची लाईन, पहिली लाईनच्या शेवटचे शब्द बघायचा, प्रत्येक लाईनच्या शेवटचे शब्द बघायचा आणि तो एकमेकांना जसा मॅच होईल तो मॅच करून पाहायचा. रायमिंग वर्ड्स लावून पाहायचे आणि जे रायमिंग वर्ड्सला जे अक्षर पण लावून ती रायमिंग स्कीम असते. उदाहरणार्थ नो आहे, त्याला ए लावला, मग याच्या राईम दुसऱ्या लाईनमध्ये नाही तर बी लावून द्यायच्या, तिसऱ्यामध्ये पण नाही तर सी लावून द्यायच्या. मग नो तर पहिल्या लाईनच्या चौथ्या लाईनला राईम आहे, तर ए जिथे लावला पहिल्या लाईनमध्ये ते शेवटच्या लाईनला तुम्हाला ए लावावं लागेल. राईम स्कीम तयार झाली. काय तयार झाली मग, ABCA. मग ABCA असं लिहिलं तर राईम स्कीम तयार झाली. याचा 1 मार्क्ससुद्धा भेटला. फिगर ऑफ स्पीच एनीवन. मग या पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार मित्रांनो. तर अलंकाराचे एखादं वाक्य तुम्हाला तिथं बघायचे आहे आणि त्याच्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे तो तुम्हाला लिहून दाखवायचे. त्यांनी एनीवन सांगितलं, कोणते एक लिहून दाखवायचे. उदाहरणार्थ इथंच बघा, शेवटच्या स्टांजामध्ये इथं डार्कच्या डी आहे आणि या डीपच्या डी आहे, लक्षात. मग डी हा रिपीट झालेला आहे, आपण त्याला अलिट्रेशन म्हणतो. जर अक्षर रिपीट झालं तर अलिट्रेशन म्हणतो. मग तुम्ही इथं अलिट्रेशन असं लिहू शकतात, अलिट्रेशन असं लिहू शकता. दुसरं जर लिहायचं राहिलं, एक्स्ट्रा लिहायचं राहिलं तर इथं बघा, तुम्ही परत बघायचे आहे तिथं. तर एखादी लाईन आपण परत पाहूया, तर आपल्याला भेटतं का दुसरं एखादं, बघूया. मग आपल्याला असं शोधल्यानंतर जर परत असं आपल्याला भेटलं एखादं वेगळं अलिटेशनऐवजी रिपिटेशन भेटलं तर ते आपण लिहू शकता, लक्षात. तर तुमच्या शोधण्यावर आहे मित्रांनो, लक्षपूर्वक बघावं लागेल तुम्हाला कुठं काय दिलेलं आहे असं, आणि तुम्हाला हे फिगर ऑफ स्पीच कंप्लीट करायचे. आता लास्ट असं आहे, थीम ऑर सेंट्रल आयडिया इन 2-3 लाईन्स. म्हणजे या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचे विषय काय आहे, त्या पोएमच्या विषय काय आहे हे तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 लाईनमध्ये लिहायचे आहे. आणि अशा पद्धतीनं 2 मार्क्स मिळून एकंदरीत तुम्हाला त्याचे 5 मार्क्स भेटतील. आणि हे सर्व तयारच असतं इथं मित्रांनो. हे तयार असतं, टायटल, पोएटचे नाव, रायमिंग स्कीम तयार असते, फिगर ऑफ स्पीच तिथंच असतो. ही थीम आहे, तुम्हाला थोडं डोकं वापरून काही लाईन्स तिथं लिहायचे आहे, 2-3 लाईन, आणि 5 मार्क्स मिळवायचे आहेत. झालं. पुढचे सेक्शन आहे 5, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. तर मित्रांनो, सेक्शन 5मध्ये क्वेश्चन नंबर 4 असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला अनसीन पॅसेज असतो. नॉन टेक्स्च्युअल म्हणजे काय, बाहेरचा पॅसेज दिलेला असतो 10 मार्काला, ते तुम्हाला सोडवायचे असतो. जे आपण पहिले सीन पॅसेज सोडवले तसेच हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज पण सोडवता आला पाहिजे. पॅसेज दिला असतो,
A1चे उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये सापडेल, A2चे उत्तर सुद्धा पॅसेजमध्ये सापडेल तुम्हाला. हे डायग्राम वेव्ह डायग्राम भरावा लागेल, इथं बघूनच भरायचे आहे. A3 पण तुम्हाला पॅसेजमध्ये सापडेल. आणि हा A4 जो आहे सांगितल्याप्रमाणे डू हॅव डिक्टेड ग्रामर असतं, आणि ग्रामर आपल्याला ते आलं पाहिजे, ते पॅसेजमध्ये नसतं उत्तर. इथं पॉझिटिव्ह डिग्री विचारली, इथं ॲज वेल ॲज विचारायला भरायला, अतिशय सोपं आहे ते. पाचवा A5 असतो. A5 पर्सनल क्वेश्चन असतो तो, ते तुम्हाला स्वतःला लिहावं लागणार आहे वाक्य. हा लक्षात. जसं पहिले सीन 2 पॅसेज पाहिले तसे हा आन्सर सोडवायचा असतो. त्याच्या बी भाग असतो, क्वेश्चन 4 बी भाग समरी रायटिंग असते. समरी रायटिंग म्हणजे काय असतं मित्रांनो, रेड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट समरी ऑफ द पॅसेज, सजेस्ट सुटेबल टायटल टू युअर समरी. म्हणजे जो पॅसेज दिला आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 4A त्याची समरी लिहायला होता, म्हणजे तो पॅसेज कशावर आहे ते सारांश लिहायचे आहे. आधी त्याची टायटल द्यायला लावलेली आहे, शीर्षक द्यायचे त्या पॅसेजवर, हा लक्षात. आणि मग मेन काय सांगितलेलं आहे तेवढं काही ओळींमध्ये त्याची समरी लिहायची असते, सारांश लेखन असतो त्याला म्हणतात. 5 मार्काला असतं मित्रांनो. नंतर सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्स असतो. हा जो भाग असतो हा फार कठीण वाटतो विद्यार्थ्यांना, पण विचार करून सोडवलं तर अत्यंत सोपा असतो. उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग आहे, पत्रलेखन आहे. त्यांनी नमुना दिला असतो कशावर तुम्हाला पत्र लिहायचे आहेत. त्याने म्हटलेलं आहे A or A2, म्हणजे 2 लेटरपैकी एक लिहायला लावतात ते. हा एक A1 असतो, फॉर्मल लेटर इनफॉर्मल लेटर. बघूया इकडं, हा A1 असतो इनफॉर्मल लेटर, अनौपचारिक पत्र. म्हणजे अनौपचारिक मंत्र कोणाला, मित्राला, मैत्रिणीला, फादर मदर यांना लिहिलं लेटर म्हणजे इनफॉर्मल लेटर असतं. आणि फॉर्मल लेटर म्हणजे काय, ऑफिशियल लेटर असतं मित्रांनो. ऑफिसला कंप्लेन लेटर असतं, ॲप्लिकेशन लेटर असतं. हे लेटर तुम्हाला विषय वाचून तयार करायचे असतात, लक्षात. त्याच्यापैकी एक कोणतंही लिहायचं असतं. इन्फॉर्मल त्याच्यात सोपं असतं, लक्षात. त्याच्या बी भाग जो असतो डायलॉग रायटिंग ऑर ड्राफ्टिंग अ स्पीच, याच्यामध्ये B1 ऑर B2 असतो, म्हणजे कोणतंही एक लिहायला लावतात ते. आता डायलॉग रायटिंग म्हणजे काय, संवाद लेखन असतं मित्रांनो, अतिशय सोपं असतं ते. एमध्ये काय सांगितलं आहे, प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. आता हे उलटसुलट वाक्य दिलेली आहेत ही याला सरळ लिहायची आहे. उदाहरणार्थ तुमच्या इथं आपण लिहिलं ए सेड. आता ए सेडमध्ये हे कोणता प्रश्न, पहिला प्रश्न कोणता आहे संवादामध्ये, एक काय म्हणाला, तर ए पहिला म्हणाला. या वाक्य बघूया आपण इकडं. पहिलं, हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी, मग याला आन्सर म्हणून बी काय म्हणेल, बी सेड असं लिहायचे. मग बीचे उत्तर इथं आहे, आय वेकअप ॲट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. हे त्याच्या खाली लिहायचे, याच्या खाली हा एचे आहे, आणि मग बीला बी लिहून असं हे त्याच्या खाली लिहायचे. मग लगेच दुसरं डायलॉग काय आहे, परत ए बोलतो, डू यू स्टडी एव्हरी डे असं विचारल्यानंतर बी लगेच त्याला उत्तर देईल. काय उत्तर देईल बी, येस ऑफकोर्स. बस, हे वाक्य जंबल असतात, त्याला सरळ लावायचे, ए म्हणाला बी म्हणाला असं करून, आणि तिथलं त्याचं उत्तर असतं. 1 मार्क सहज भेटतो मित्रांनो. बी काय असतो, कम्प्लीट द डायलॉग. हा डायलॉग पूर्ण आहे. हा डायलॉग कशावर आहे, संवाद कशावर आहे हे जाणून तुम्हाला तुमचे वाक्य तयार करून लिहायचे असतात. कम्प्लीट द डायलॉग. उदाहरणार्थ अनिकेत सेड, डू यू लाईक पेट एनिमल्स. मग तुम्ही महेश म्हणाला, म्हणजे अनिकेत आणि महेशमध्ये संवाद आहे, तो पूर्ण नाही आहे, तो अपूर्ण आहे. मग अनिकेतने विचारलं, डू यू लाईक पेट एनिमल, तुम्ही म्हणू शकता येस, चला येस ऑफकोर्स असं लिहू शकता. परत अनिकेत विचारतो, वाय डू यू लाईक पेट एनिमल, पेट एनिमल का आवडतात. मग महेश उत्तर देऊ शकतो, आय लाईक पेट एनिमल बिकॉज, असं काय लिहून पुढचं कारण तर सांगू शकतो. तुम्ही ते वाक्य तयार करायचे आहे, हे वाक्य तुम्हाला तयार करायचे, तिथल्या तिथं असतं सर्व. सहज 1 मार्क्स भेटू शकतो. सीमध्ये काय असतं, राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिवन थीम. आता एक थीम दिली असतं, विषय असतं, त्याच्यावरून राम श्याम बोलतायत, जसं राम सेड असं लिहायचं. मग रामचे वाक्य लिहायचं, मग श्याम सेड श्यामचं वाक्य लिहायचं, असा तो डायलॉग पूर्ण करायचा असतो. त्याला आर जर जमला नाही तर B2 असतो, स्पीच रायटिंग असतं ते. स्पीच रायटिंग म्हणजे काय, एक प्रकारे तुम्हाला निबंधासारखं लिहायचं असतं, हे टॉपिक असतं त्याच्यावर लिहायचं असतं. क्वेश्चन नंबर 6A असतो, इन्फॉर्मल ट्रान्सफर, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असं असतो. इन्फॉर्मल म्हणा किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणा, त्याच्यात A1 और A2 असं असतं, कोणापैकी एक लिहायचं असतं. A1 असतं नॉन वर्बल टू वर्बल. नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय मित्रांनो,
एक डायग्राम काढलेला असेल तो नॉन वर्बल असा, हा पूर्ण वाचायचा आणि त्याच्यावरनं एक पॅसेज तयार करायचा, पॅरेग्राफ तयार करायचा, यांची माहिती पॅरेग्राफमध्ये उतरायची. त्याला काय म्हणता येईल आपल्याला? वर्बल म्हणता येईल. हा नॉन वर्बल आहे, आकृतीवरनं पॅसेज तयार करायचे, त्याला म्हणतात नॉन वर्बल टू वर्बल. सोपं असतं, तिथंही उत्तर असतं. नंतर हे जमत नसेल तर ऑर असतं मित्रांनो, ए टू वर्बल टू नॉन वर्बल. वर्बल म्हणजे काय? पॅसेज सांगितलं तुम्हाला, त्या पॅसेजवरनं डायग्राम जो दिला असेल त्याच्यामध्ये माहिती भरा असं सांगतात. ते तयारच दिलेलं असतं त्याने, तुम्हाला फक्त इथून उचलून इथे लिहायचं असतं, आकृतीमध्ये लिहायचं, त्याला नॉन वर्बल म्हणतात. कशावर पॅसेज आहे तो इथं लिहून टायटल लिहून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये राम आणि श्यामची माहिती ती दिलेली असेल ती भरायची असते. याचे एज काय, त्याचे एज काय. आता उदाहरणार्थ इथं आहे रमेश आणि राधा आहे, इकडे राम आणि श्याम होता, तर रमेश आणि राधा आहे ह्यांची माहिती इथं भरायची आहे. कुठून भरायची आहे? पॅसेजमधनं. त्याला म्हणतात वर्बल टू नॉन वर्बल. व्हेरी सिम्पल असतं मित्रांनो, फक्त डोकं लावायचं. बाकीचे इकडे तिकडे बघत राहता केव्हा येईल काय येईल, मग टायमिंग जातो. हे न करता इथं ते उत्तरं लपलेली असतात, हे लक्षात ठेवायचे. त्याच्या बी भाग आहे एक्सपांड द थीम. आता इथं B1 और B2 दिला असतो, त्याच्यापैकी एक कोणतं लिहायचं आहे. त्याच्यामध्ये B1 असतं न्यूज रिपोर्ट असतो मित्रांनो. न्यूज रिपोर्ट म्हणजे काय? बातमी तयार करायची असते. त्यांनी हेडलाईन दिली असते, त्याच्यामुळे तुम्हाला डेडलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ तयार करायचा असतो विषयावरनं. 5 डायड इन रोड ॲक्सिडेंट. रोड ॲक्सिडेंटमध्ये 5 वारले, मग याच्यावरनं ही हेडलाईन तयार झाली. मग केव्हा घडली ते तारीख वगैरे लिहायचं आणि त्याचे परिचय द्यायचा, थोडक्यात थोडा पॅरेग्राफ तयार करायचा आणि शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचं. ही बातमी तयार करायची, त्याला म्हणतात न्यूज रिपोर्ट. हा जमत नसेल तर मित्रांनो त्यांनी ऑर दिलेला आहे B2. B2 काय आहे? डेव्हलप स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग, गिव्ह अ सुटेबल टायटल टू युअर स्टोरी. ही अपूर्ण स्टोरी दिली आहे, माहिती दिली आहे अपूर्ण स्टोरी, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. काही लाईन्स भरायच्या आहेत, त्यांनी सुरुवात दिली असते, ती तुम्हाला पूर्ण कंप्लीट ती स्टोरी करायची असते. लक्षात. मग हे पण सोपं असतं. सेक्शन 6मध्ये स्किल डेव्हलपिंगवर एक क्वेश्चन असतो, स्किल डेव्हलपमेंटचा एक क्वेश्चन असतो 5 मार्काचा. अतिशय सोपा असतो तो, फक्त तुम्हाला इंग्रजी मराठी करता आला पाहिजे. क्वेश्चन 7 ट्रान्सलेशनमध्ये असतो तो. एक काय आहे? ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी 4. आता इथं 6 दिले असतात, तुम्हाला 4 लिहायचे. म्हणजे काही शब्द दिले असतात, त्या शब्दांचे मराठी अर्थ लिहायचे असतो, बस झालं. ट्रान्सलेशन म्हणजे काय? मराठी भाषांतर करायचे असतं. आता उदाहरणार्थ पॅरेडाईज आहे, उदाहरणार्थ मोमेंट आहे. पॅरेडाईज म्हणजे स्वर्ग, माउंट म्हणजे काय? चळवळ, आणि हॉनर म्हणजे काय? मान सन्मान. बेगन म्हणजे काय? भिकारी. अरायवल म्हणजे काय? आगमन. जनरल म्हणजे वैयक्तिक. अशा पद्धतीने तुम्ही जनरल काही शब्द लिहू शकता. आता 6 दिले, त्याच्यापैकी जे सोपे असेल ते सोडवायचे असतात, लक्षात. त्याचे बी भाग आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मिनिमम इंस्ट्रक्शन एनी 2. इथं 4 दिले असतील, तुम्हाला 2 सोडवायचे असतात. इथं शब्द आहेत आणि या बीमध्ये वाक्य आहेत. मग वाक्य ट्रान्सलेशन करायचे मराठीमध्ये, हे लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, झाडं वाचवा जीवन वाचवा. उदाहरणार्थ डोंट प्लग द फ्लॉवर्स, फुलं तोडू नका. असं तुम्हाला ते लिहायचे आहे. सर्वात सोपं असतं. 4 आहेत तर तुम्ही 2 लिहायचे, सोप्यातले सोपं, लक्षात. पहिले सोपे लिहायचे 2. तुम्हाला सर्व येत असेल सर्व पण लिहू शकता तुम्ही, पण पहिले 2 तपसले जातील, लक्षात ठेवायचे, ते करेक्ट लिहायचे असतं. त्याच्या सी भाग आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियम्स ऑर प्रोवर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. या सीमध्ये काय? तसं याचं ट्रान्सलेशन. एक वाक्प्रचार दिला असतो किंवा म्हण दिले असते, त्या म्हणीचं ट्रान्सलेशन तुम्हाला मराठीत करायचं असतं. माईट इज राईट, आता ही म्हण आहे, त्याचे ट्रान्सलेट तुम्हाला करायचं असतं, झालं. अशा पद्धतीनं ही पूर्ण 80 मार्काची प्रश्नपत्रिका तुम्हाला सहजरित्या डोकं लावून विचार करून सोडवायची असते, लक्षात. तर ही जी प्रश्नपत्रिका मी तुम्हाला अतिशय शॉर्टकटमध्ये समजून दिली, तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.